नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. शैक्षणिक वर्ष 2023-24 या प्रथम वर्षात ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी आणि आता मे 2024 महिन्यामध्ये सेकंड सेमिस्टरची रेग्युलरची एक्झाम देणारे विद्यार्थ्यांसाठी ही बातमी आहे. NEP पॅटर्न 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट स्टुडंट्स, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये MA, MSc, MCOM यांचे NEP 2020 असं त्यांच्या ॲडमिशन फॉर्मवर लिहिलेले विद्यार्थी, तर यांना सेकंड सेमिस्टरचे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचे होते. तर हे ऑनलाईन सबमिशन करायची तारीख वाढलेली आहे, एक्सटेंड झालेली आहे आणि ती नवीन ऑनलाईन सबमिशन करायची तारीख आहे 24 मे 2024. ठीक आहे. आता वेबसाईटवर दाखवत नाही, त्याच्यावर 23 दाखवत आहे. बरं, मी काय केलं, एका कॅन्डिडेटचे मी प्रोफाईल पाहत होतो. ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची वेबसाईट जी आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची, ती आहे asm.ycmou.org.in. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं स्टुडंट लॉग इनवर क्लिक केलं, नंतर PRN नंबर आणि आपला लॉग इन पासवर्ड टाकला, सबमिट केल्यानंतर असं ही स्क्रीनवर जी दिसते तुम्हाला, असे एका कॅन्डिडेटची MAच्या विद्यार्थ्याची प्रोफाईल मला दिसली. मग प्रोफाईलमध्ये तुम्ही पाहू शकता इथं स्टेटस काय दाखवत आहे, व्हॅल्यूड दाखवत आहे. व्हॅल्यूडचा मतलब काय होतो की तुमचं पेपर तपासलेला आहे ऑनलाईन. तुमचं ऑनलाईन होम असाइनमेंट तपासलेले आहे तर तुम्हाला गुणदान केलेलं आहे. ह्या व्हॅल्यूड शब्दाचा अर्थ काय होतो, तुमचं जे ऑनलाईन होम असाइनमेंट तुम्ही सबमिट केलं होतं ती तुमच्या स्टडी सेंटरवाल्या सरांनी तपासलेलं आहे आणि तुमचे गुण तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. ते गुण तुम्हाला इथं दिसणार नाहीत, मार्क मेमोवर दिसतील, विद्यापीठाकडे पाठवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे ज्यांच्या ऑनलाईन होम असाइनमेंटचे तुम्ही युजर ID पासवर्ड टाकून ज्यावेळेस तुम्ही स्टेटस चेक करता व्हॅल्यूड दिसते तर तुमचं काम झालेलं आहे. आता तुमचं काही काम शिल्लक नाही, आता तुम्ही परीक्षा द्यायचं आपलं, फक्त बस एवढं करायचं. ठीक आहे. ही एक गोष्ट सांगायचं झालं, व्हॅल्यूड आले की काम संपलं. आता तुम्ही ही कॅन्डिडेटची प्रोफाईल आहे. ह्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला दिसतं आहे की ऑनलाईन होम असाइनमेंट स्टार्ट कधी झालेली होती, 10 एप्रिल 2024ला चालू झालेली होती. ठीक आहे. मग त्याची सबमिशन डेट आता वाढवलेली तारीख दाखवत आहे ह्याच्यामध्ये आणि आता शेवटची तारीख असणार आहे. आता ह्याच्या पुढे ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची तारीख वाढणार नाही. त्याच्यामुळं सबमिशन एंड डेट असणार आहे 24 मे 2024. ठीक आहे. म्हणजे आज दिनांक 23 मे 2024 आहे, तर उद्या दिनांक 24 मे 2024 ही ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे. आजच केलेलं बरं, उद्या वेबसाईट प्रॉब्लेम काही आला तर अडचण येऊ नये म्हणून आजच केलेलं बरं. जर काही एखाद्याचं अडचण असेल तर उद्यासुद्धा तुम्ही करू शकता. प्रोफाईलमध्ये आलेलं आहे तेव्हा ही कन्फर्म बातमी आहे. ज्यांना कुणाला माहीत नाही आणि बरेचसे विद्यार्थी आणि सुद्धा त्यांना काय वाटत आहे की अगोदरच्यासारखं ऑफलाईन आहे वाटतं, इतक्या भ्रमात राहतात विद्यार्थी, ही तुम्ही नुकसान करून घेतात. की काय म्हणतात, काही विद्यार्थी लिहिना गेले तर अगोदर आम्ही देत बी नव्हतो ऑफलाईनला तरी आम्हाला मार्क येत होते, ते ऑफलाईन होतं. त्याच्यामुळे ती कॉलेजची जिम्मेदारी होती. आता कॉलेजची जिम्मेदारी राहिली नाही, ती आता तुमची जिम्मेदारी केली आहे विद्यापीठानं. तुम्हाला अपलोड करायचं आहे, ही कॉलेजची जिम्मेदारी नाही. कॉलेजची जिम्मेदारी तुम्हाला इथं स्टेटसमध्ये व्हेरीफाय करणं, व्हॅल्यूड करणं, तुम्हाला गुण द्यायचं काम कॉलेजचं राहिलेलं आहे. ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे, युनिव्हर्सिटीने सांगितलेलं आहे. त्याच्यापायी जर तुम्हाला काही अडचण आली तर कॉलेजवाले तुम्हाला सहकार्य करतील किंवा कॉलेजवाल्याकडे गेलो तर त्याने अपलोडसुद्धा करून देतील. तुमची जिम्मेदारी आहे. कंपल्सरी तुम्ही ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन केलंच पाहिजे. कोण, ज्यांचं NEP 2020 पॅटर्न लिहिलं आहे त्यांच्या ॲडमिशनच्या फॉर्मवर, अशा सर्वच MA, MCOM, MScच्या विद्यार्थ्यांनी तुमचं होम असाइनमेंट सबमिट करायचं आहे ऑनलाईन. ठीक आहे. तर तुमची जबाबदारी आहे. वारंवार सांगत आहे मी, कारण अनेक विद्यार्थ्यांनी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट केलेलं नाही. त्यांना वाटते कॉलेजवाले मार्क देतात, नाही, तुमचं नुकसान होणार आहे. तुम्हाला प्रॅक्टिकलचे इंटरनलचे मार्क येणार नाहीत तुमच्या ह्याच्यावर, काय त्या मार्क मेमोवर, जर तुम्ही ऑनलाईन सबमिशन केलं नाही तर. ठीक आहे. पुढचा तक्ता घेऊया.
रिसबमिशन स्टार्ट डेट 10 एप्रिल 2024, रिसबमिशन एंड डेट 24 मे 2024. म्हणजे थोडक्यात काय आहे की सबमिशन डेट आणि रिसबमिशन डेट ही शेवटची तारीख ही 24 मे 2024 आहे. म्हणजे सगळेच तुमचे कोणतेही काम असू, ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशनचे तुम्ही कोणतेही काम असू, तुम्हाला शेवटची तारीख 24 मे 2024च आहे. आता लोकांना सबमिशन कळालं, आता रिसबमिशन काय आहे ते सांगतो. आता एखाद्या विद्यार्थ्यानं इथं तुम्हाला हे पेपर दिसत आहे, पेपरच्या पुढे हे तारखा दिलेल्या आहेत आणि स्टेटस दिलेला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना अपलोड करताना समजा एक पेपर आहे MA हिस्ट्रीचा HIS 521, त्या 521च्या पुढच्या अपलोडच्या ठिकाणी HIS 523चा अपलोड केला त्या विद्यार्थ्यानं अनावधानाने ही दुर्लक्ष करून अपलोड केला, सबमिट केला. आता सबमिशन झाले असं काम संपलं तर नाही, काम संपलं नाही तुमचं. ठीक आहे, जोपर्यंत तुमच्या स्टेटसमध्ये व्हॅल्यूड येत नाही तोपर्यंत तुमचं काम संपलेलं नाही मित्रांनो. मग जोपर्यंत तुमच्या स्टेटसमध्ये व्हॅल्यूड येत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टडी सेंटरला फोन लावायचा आहे, व्हॉट्सअप करायचं आहे, त्यांना कंटिन्यू. आणि एवढ्याने ते उचलत नसेल तर डायरेक्ट स्टडी सेंटरवर जायचं आहे. सर मी सबमिट केलेलं आहे होम असाइनमेंट, माझं होम असाइनमेंट चेक केले का तुम्ही, व्हेरीफाय केले का, सबमिट आणि मार्क टाकले का, त्याला व्हॅल्यूड करून द्या म्हणायचं सरांना. ही तुमची जबाबदारी आहे, ध्यानात ठेवा. जर तुम्ही सबमिट बी केलं, तुम्ही तुमचं सगळं बरोबर केलं, तुम्ही सबमिशन सगळं ओके केलं आणि जर तुमचं दुर्लक्ष करून स्टडी सेंटरवाल्यांनी तुम्हाला ती व्हेरीफाय करून व्हॅल्यूड केलेच नाहीत तरीसुद्धा तुमचं नुकसान आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही सबमिट केल्यानंतर तुम्हाला स्टेटस बघायचे, व्हेरीफाय येतं, व्हेरीफायनंतर व्हॅल्यूड येतं. तर व्हॅल्यूड येईपर्यंत तुम्हाला स्टडी सेंटरला फोन लावायचे आणि लवकरात लवकर व्हॅल्यूड करून घ्यायचे, तपासून घेऊन व्हॅल्यूड करून घ्यायचे. व्हॅल्यूड तुम्हाला तुमच्या इथंच कळतं, asm.ycmu.org.in या ऑनलाईन होम असाइनमेंट करण्याच्या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला. तिथं गेल्यानंतर तुम्हाला 4-5 लॉग इन दिसतील वरच्या साईडला उजव्या हाताला, तिथं स्टुडंट लॉग इनवर क्लिक करायचं. मग खाली PRN नंबर आणि पासवर्ड येतं. PRN नंबरमध्ये 16 अंकी PRN नंबर टाकायचा आपल्या फर्स्ट सेमिस्टरच्या हॉल तिकीटवर असलेला, आणि पासवर्ड तुम्ही जो सेट केला आहे पासवर्ड तो टाकायचं, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर अशी तुमची प्रोफाईल उघडते. उघडल्यानंतर प्रत्येक पेपरच्या समोर स्टेटस व्हॅल्यूड तुमचे जेवढे पेपर असतील त्या प्रत्येक पेपरच्या समोर व्हॅल्यूड आलं पाहिजे. ते सगळं बघून घ्यायचं, सगळीकडे व्हॅल्यूड आलेलं आहे की तुमचं काम संपलं, आपला अभ्यासाची तयारी करायचं. ओके, आणि कुठल्याही एका पेपरच्या पुढे बी व्हॅल्यूड आलं नसलं तर फोन करायचं, माझा असा PRN नंबर आहे म्हणून कळवायचं सरांना. ठीक आहे, हे करून घ्यायचं आहे. तर मग आता एखाद्या विद्यार्थ्याने सबमिट केलं ऑनलाईन होम असाइनमेंट, सबमिट केल्यानंतर पुन्हा त्यानं स्टेटस चेक केला तर रिजेक्ट जर ऑप्शन आला ह्या स्टेटसच्या ठिकाणी, रिजेक्टेड आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिमार्क जी आला, म्हणजे काय तुम्ही आता सांगितल्यासारखं HIS 521च्या जागी तुम्ही 523 टाकलं, अपलोड केलं तर तुमचे सर ते रिजेक्ट करू शकतील. रिजेक्ट करून तुम्हाला रिमार्क पाठवतील तुमच्या ह्याच प्रोफाईलमध्ये स्टेटसमध्ये. मग तो रिमार्क बघायचे तुम्ही काय चुकले ती, आणि पुन्हा तिथली फाईल डिलीट करून किंवा त्या फाईलवर क्लिक करून पुन्हा नव्यानं आपली त्या पेपरची योग्य फाईल तुम्हाला अपलोड करायची किंवा योग्य फाईल हाताने लिहून अपलोड करायची. मग ह्याला रिसबमिशन म्हणतात. एकदा सबमिट करून कॉलेजने तुम्ही चूक केलेली आहे म्हणून तुम्हाला रिजेक्ट करून परत पाठवून दिले तुमच्या प्रोफाईलवर, मग तुम्ही ते रिजेक्ट केलेले डिलीट करून किंवा त्या ठिकाणी त्याचं रिजेक्टचं कारण काय आहे ती दुरुस्ती करून हँड रिटन करून त्याची PDF तयार करून तुम्ही दुबारा अपलोड करणं, ह्याच वेबसाईटवर ह्याच ठिकाणी दुबारा अपलोड करणं, ह्यालाच रिसबमिशन म्हणतात. मग ह्या रिसबमिशन करण्याची लास्ट डेटसुद्धा 24 मे 2024 आहे, उद्याच आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपले सगळे कामं कोणाचे राहिले ते लवकरात लवकर करून घ्या. तुम्ही जर समजा आज उद्या सबमिट केलं तर लगेच सरांना फोन करून कळवा स्टडी सेंटरवाल्या, सर मी ऑनलाईन सबमिशन केलेलं आहे, माझे तपासून पहा सगळे पेपर बरोबर आहेत का, आणि व्हेरीफाय करून टाका आणि व्हॅल्यूड करून टाका. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल, शेवटची तारीख संपण्याच्या आत तुमचं ऑनलाईन होम असाइनमेंटचं काही चिंता राहणार नाही, सबमिट होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती. काही लोकांनी सबमिशन केले असेल तर सगळ्यांचं अभिनंदन आहे. आपले जी आता परीक्षा चालू होणार आहेत रेग्युलरच्या आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या, आपण टाईमटेबल वगैरे टाकलेले आहे आपल्या चॅनलवर, ते बघून घ्यायचं आहे तुम्हाला. त्या दिवशी हॉल तिकीट, आणि एक विशेष म्हणजे हॉल तिकीट जनरेट झालेले आहेत
तुम्हाला हॉल तिकीट काढण्यासाठी YSMU.digitaluniversity.ac ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि वरच्या साईडला वर जे राहते की नाही वरच्या साईडला हॉल तिकीट म्हणून ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही पेजवर जाऊन पोहोचता. तिथं तुम्हाला एक्झाम मे जून 2024वर सिलेक्ट करायचं आहे. खाली तुमचं कॅप्चा कोड वगैरे टाकायचं आहे आणि तिथं वरच्या साईडला PRN नंबर असतं तिथं PRN नंबर टाकायचं आहे तुम्हाला. PRN नंबर, एक्झाम वर्ष आणि कॅप्चा कोड सबमिट करून टाकायचं आहे. डाउनलोड ऑप्शन येतं त्याच्यावर क्लिक करायचं आणि डाउनलोड करून घेऊन मोबाईलमध्ये सेव्ह करायचं आणि ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन कलर प्रिंट निघाली तर खूपच चांगलं, कलर निघाली तर ब्लॅक अँड व्हाईटसुद्धा काढली तरी चालेल. ती काढून घ्यायची आहे तुम्हाला. आणि परीक्षेला जाताना कुठलेही एक आयडेंटी कार्ड सोबत ठेवायचे. मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्डपैकी कोणते बी एक मतदान आयडेंटी कार्ड ठेवायचं आहे. तसेच जर तुम्हाला स्टडी सेंटर कॉलेजनी जर आयडेंटी कार्ड दिले तर तुम्ही ते सुद्धा आयडेंटी कार्ड कॉलेजची घेऊ शकता आणि ते सोबत बाळगू शकता आणि जेव्हा केव्हा कोणी दाखवा मिळेल तर दाखवू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर जे कोणते राहिले आहेत ते सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जे कोणालाच आपल्याला सिलेक्ट व्हायचं नाही, सगळ्यांचेच होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करून मोकळं व्हायचे आपल्याला. कारण 30 काही कोर्सेसचे मी बघितले 30 आहेत इंटरनलला मार्क. 30 मार्क इंटरनलला मार्क आहेत. मग ते सोडायचं नाही आपल्याला ते मार्क. त्याच्यामुळे आपली टक्केवारी वाढणार आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यासाठी हे इंटरनलचे मार्क सोडायचं नाही आपल्याला. अपलोड करायचं, हे कंटिन्यू सगळं व्हॅलिड करून घ्यायचं. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ गरजू मित्रमैत्रिणींपर्यंत आपल्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा. सी यू सून.